काय सांगाल आपण तरस हा प्राणी आपल्या दौंड शहराच्या वस्तीमध्ये आलेला आहे. वन अधिकारीला आपलं काय काय बोलणं झालंय? तरस हा प्राणी अतिशय भयंकर आणि तसं बघितलं तर दुर्मिळच प्राणी आहे. तो दौंड शहराच्या बाहेर होता, तर तो एक 8 दिवसापासून दौंड शहराच्या नजदीक सिद्धार्थनगर म्हणून एक वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये तो रोज संध्याकाळी खाण्यासाठी किंवा भक्ष्यासाठी येतोय. पण आतापर्यंत त्यांनी कुणाला त्रास दिला नाही. पण त्याला जर समजा भविष्यात जर काही मिळालं नाही खायला किंवा त्याला जर काही कुठल्या गोष्टीची जर अडचण आली लोकांपासून, तर तो नक्कीच लोकांवरती हल्ला करू शकतो. पण त्या हल्ल्याचा वाट न बघता सगळ्या सर्पमित्र व सर्पजीवन संस्थेच्या सर्व सभासदांनी आज वन विभागाच्या कार्यालयात वन अधिकारी RFO श्री राहुल काळे साहेब यांना सगळ्यांनी भेटून निवेदन दिलं आणि त्यांना त्या तरसाबद्दल पूर्ण माहिती देऊन ते तरस जे आहे ते लोकवस्तीमध्ये आलेले आणि जेणेकरून त्याचा कुणावरती हल्ला होऊ नये किंवा लोकांनी त्याच्यावरती हल्ला करू नये, या दृष्टिकोनातून आपण लवकरात लवकर पाऊल उचलावं आणि त्या तरसाला लवकरात लवकर पकडून फॉरेस्टमध्ये किंवा जंगलामध्ये लांब असं सोडून द्यावं असं आम्ही वन विभागांना सांगितलंय फॉरेस्ट ऑफिसरला. तर त्यांनी त्याच्यावरती योग्य ते लवकरात लवकर कारवाई करून त्याला जेरबंद करून जंगलामध्ये सोडण्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आज काळे साहेबांनी. तरी बघू आज काय करतात ते त्याची आम्ही सगळेजण वाट बघतोय. त्यांचे कर्मचारी वर्ग त्यांनी ते लावले तिथे गस्तीसाठी? गस्तीसाठी लोक लावलेले आहेत त्यांचे, पण त्याच्यापेक्षा पण जे स्थानिक लेवलला जे युवा कार्यकर्ते आहेत की तेच रोज गस्त घालत आहेत जास्त प्रमाणात, की जेणेकरून स्थानिक लेवलला नागरिकांना कुठल्याही अपघात होऊ नये म्हणून ते काळजी घेतात आहेत, दखल घेतात आहेत त्या एरियातील मुलं. काय सांगाल आपण, आपल्या दिल्लीमध्ये तरस आलेला आहे त्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम काय होते नेमका? प्रॉब्लेम बराचसा होतोय. लहान मुले, महिला, वृद्ध यांना बऱ्याचशा अडचणी होत आहेत आणि जे आपले वन विभागाचे अधिकारी आहेत ते येतात आणि 5-10 मिनटं थांबून निघून जातात आणि आम्ही थांबलो येतो असं म्हणून सांगतात आणि किती त्यांना सांगितलं तरी ते येत नाहीत. त्यामुळं आज त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत इथं निवेदन द्यायला की आपण स्वतःहून तिथं वन अधिकाऱ्यांनी थांबावे हे सांगण्यास आम्ही सर्व मिळून आलेलो आहोत. इथं सिद्धार्थ कर्मचारी असं म्हणतात की आहे ना, तुम्ही त्यांना मारलं तर आम्ही तुम्हाला केस करू तुमच्यावर, पण आम्ही काही येडे आहेत का त्यांना मारायला? ते मारल्यावर त्यांनी पिसळून आम्हाला चावते ना. आज आहे ना, काल रात्री वस्तीमध्ये आलेलं आहे, ते वस्तीमध्ये आलेला असताना तो व्हिडिओ आम्ही ह्याच्यावर सोशल मीडियावर टाकलेला आहे आणि त्याची दखल काय त्यांनी घ्याय नाहीत. आज त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे, बघू आज काय करतील ते. तुम्ही त्यांना त्या प्राण्याला मारलं असं काय दगड काय मारलं कोणी? नाही, आमचे मुलं 8 दिवस झालं कंटिन्यू रात्रंदिवस तिथं थांबतायत, पण कुणाला काय इजा नाही पोहोचवली. आणि ते सर्पमित्र जे काही प्राणी मित्र आहेत त्यांच्याकडनं काय तुम्हाला सहकार्य होते का? हो झाले भरपूर, त्यांच्याकडनं भरपूर सहकार्य झालेले आहे. काय सांगाल, तरस हा प्राणी आपल्या वस्तीमध्ये आलेला आहे त्याबद्दल आपण काय माहिती द्या? तरस हा प्राणी गेले 7 ते 8 दिवस सिद्धार्थनगर, पानसरे वस्ती, शेजारील अगरवाल शाळा या ठिकाणी 7 ते 8 दिवस झालं कंटिन्युअसली रातच्या वेळेस येतोय. त्याच्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वन विभागाचे अधिकारी येतात, रेस्क्यू टीम येतात, ते पण बघण्याची भूमिका घेतात. त्यांना कसलंही सहकार्य लागेल ते सिद्धार्थनगरचे चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आमच्याकडनं भेटले जाईल. त्यांनी फक्त सहकार्याची भूमिका घ्यावी, यावेळी लवकरात लवकर त्या तरस या प्राण्याला जोरबंद करावे. रात्रीचं तुम्ही रात्र राखताय असं खरं आहे का? प्राण्याला आतापर्यंत कोणा हल्ला केलाय का? आतापर्यंत त्या कुणावर हल्ला केला नाही. गेले 7 ते 8 दिवस झाले एक लोकवस्तीतील एक लोक 1 ते 2 वाजेपर्यंत कंटिन्युअसली जागे राहून त्याचं देखरेख पाळत ठेवून आहे प्रत्येक. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमच्यापर्यंत त्यांच्या तुम्ही व्हिडिओज पाठवले, त्यांना माहिती दिली, मात्र अजून देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला? वन विभागाचे आले तरी फक्त बघण्याची भूमिका. त्यांनी डायरेक्टली म्हणतात की त्यांना मारहाण झाली तर तुमच्या गुन्हे दाखल करू असे त्यांचे बोलण्याचे. वन विभागाचे डायरेक्ट तुम्हाला धमकी देतात, एक प्रकारची धमकी. बरोबर, कारवाई करा. बरोबर. तर काय सांगाल, तुमची भूमिका काय असेल पुढची? आमची भूमिका कशी आहे, आम्हाला फक्त एवढंच कळतं की त्याचा लवकरात लवकर जोर बंद करावं, त्या तरस पाण्याला जोर बंद करावं लवकरात लवकर, जेणेकरून कुठलीही जीवितहानी होऊ नये. आतापर्यंत झाले नाही काही, पण इथनं पुढं काही होऊ नये. होण्याची तर चान्सेस आहे. रात्री तर तो लोकवस्तीच्या डायरेक्ट घराच्या दरवाजापर्यंत गेलता तो.